मग तिने भजन पाठ केले. दाखवा दाखवा घर माझे मला, काय सांगू तुला जास्त झाली मला. तिने घरी नेऊन द्या. लाता आपण घालूया बायकोच्या. त्याची बायको सप्पाच म्हणजे तुम्हीच पाहिजे असं एवढं तर कधीच केलं नाही. याचा अर्थ असा आहे म्हणजे त्याने शायण्याचं मूर्ख वाहत असेल त्याच्याकरता बिअर बार खुला आहे. शायण्यांचा मूर्ख होऊन बाहेर आहे. 100 रुपयात मूर्ख. याचं नाव संत दरबार आहे. या संत दरबारामध्ये मूर्खातला महामूर्ख आला. अर्धा तास 1 तास आरतीले हरिपाठाले भागवत कथेनंतर हजर राहिला आणि एखादा शब्द त्याच्या महाराजचा शब्द एखादा त्याच्या मनावर बिंबवला त्यांचा परिणाम करून घेतला तर इथून महामूर्ख शहाणाहून बाहेर पडतो. हे ताकद या संत दरबारामध्ये. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. असले की इथे विवेक आहे. हा विवेक तुम्हाला प्राप्त करायचा आहे. तर तांग्याला आपण घोळा झुकतो. तांग्याला या पाहिला तुम्ही विचारा कुठे पाहिला म्हणजे कुठे विचारा कुठे पाहिला विचारला काय कुठे बोला. आता तर तांगे बोली बंद झाले. कुठे पाहिला नाही मी. धन्नू चल मेरे हम रामगड जाणार नंतर टांग्याला घोडा असतो. समजा आता आपलं गाव मोताळा आणि आपण जाते मलकापूरला 2-4 सवारी आपण टांग्यामध्ये बसवल्या आणि घोडा हा कळला आपण चला टांगा आता मलकापूरला. पण घोड्याच्या डोळ्याने म्हणजे झापल्या तर बांधल्या नसावं. चालू आहे घोड्या जर काही दिसून गेलं आडवं तिडवं टांग तिकडे गेलं सवारी मेले हराम एका टांग्याचे 2 टांगे कोण. कारण डोळ्याला काही नाही ना. त्याच्याच तर डोळ्याला 2 झापल्या तर बांधल्या अशा त्याचं आडवं तिडवं दिसणं बंद होते. त्याला फक्त खालताच बसायचं मग ते जास्त त्या 2 झापल्या बांधल्या का तुमचा प्रवास सुखाचा झाला आणि मलकापूरपर्यंत पोहोचले. असं आजच्या तरुणाला त्या 2 झापडीची गरज आहे. आणि त्या दोन्ही झापडी त्या सत्संगातच मिळतात. त्या झापल्या कोणत्या महाराज. एक विवेक आणि वैराग्य. ज्या दिवशी आमच्या तरुणाला विवेक आणि वैराग्य रूपी झापड डोळ्याला बसली त्या दिवशी त्या तरुणाला नक्की उद्धार झाला. आणि ते उद्धार करून घेण्याकरता याला पण त्याला भागवत कथेत याला पण सत्संगातच. पण पोरही काही येत नाही. संतांना किती आग्रह केला बाबा. नट नट खटायावे